मी प्राध्यापक शेंडे एम जी, मातोश्री लक्ष्मीबाई मेहत्रे प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनी, राज्यशास्त्र 12वी, पाठ प्रकरण 6, भारत आणि जग, भाग 1 हा आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झाला. भारत ब्रिटिश वसाहत असतानाही भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहभाग होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती तेथे झाली. ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झाला. तसेच संयुक्त राष्ट्राच्या संधीला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी दिलं गेलं. सॅन फ्रान्सिस्को परिषदेलाही भारताने त्या ठिकाणी भाग घेतला. स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्रीय धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणेच राहिले, तर काही बाबतीत ब्रिटिश धोरणापेक्षाही वेगळे झाले. या प्रकरणात सुरुवातीला आपण भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि तत्त्वे तसेच परराष्ट्र धोरणावर परिणामकारक करणारे घटक आपण समजून घेणार आहोत. भारताचे जेव्हा जगाबरोबर इतरांशी संबंध ते कसे होते, त्यांचं परराष्ट्रीय धोरण कसं होतं, हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहिलं जे आहे ते भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयीची उद्दिष्टे. तर धोरणाविषयी उद्दिष्ट काय आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताचं परराष्ट्र धोरण एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. संविधानाचा भाग I कलम 51 मधील मार्गदर्शन तत्वामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका ही त्या ठिकाणी पार पाडेल. आणि ह्या आकांक्षेचा भारताने नेहमीच पाठपुरावा केलेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा चढा दर कायम वाढावा यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी अवलंबला आहे. शेजारी देशाबरोबरील चांगले संबंध राखणे, क्षेत्रीय गटाबरोबरील म्हणजेच उदाहरणार्थ आसियान, युरोपियन युनियन संबंध हे बळकट करण्यासाठी, त्याचबरोबर हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे हेही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टामध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता याचे संरक्षण करणं आणि त्यांची वृद्धी करणं आणि विकासाला चालना देणं, आर्थिक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षिततेचे जतन करणं हा भाग त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळतो. नंतरचा जो भाग येतो आहे, पॉईंट येतो आहे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची तत्त्वे. तर भारताचं परराष्ट्र धोरणाचं तत्त्व काय होतं? तर भारताचं परराष्ट्रीय धोरणकर्त्याशी काही मूलभूत तत्त्वे ही नेहमीच मार्गदर्शक राहिली आहेत. ती खालीलप्रमाणे आपण अभ्यासणार आहोत. नंबर 1, राज्याची सार्वभौम समानता आहे. नंबर 2 आहे सर्व राज्याच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर आपण करतो आहोत. इतर राज्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मानसुद्धा आपण करतो आहोत. आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग हा नोंदवला जातो. शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावरही आपण विश्वास ठेवतो आहे. 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणांची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. ते म्हणाले, ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील, अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवलं गेलं पाहिजे.
इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनाही मैत्री करण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं. चीनबरोबर असलेली मैत्रीसुद्धा यापूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली होती. पण आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले की आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे आहे असं त्या ठिकाणी बोललं जात होतं. म्हणून भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे ते तात्विकदृष्ट्या पंडित जवाहरलाल नेहरूपासून ते आत्तापर्यंत आपल्याला जवळजवळ 62-65 वर्षापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं की इतर राष्ट्रांच्या बरोबर आपली ध्येय धोरणं ही उत्तमाचीच आहेत, हाही भाग पाहायला मिळतो. नंतर पुढचा जो पॉईंट येतो आहे तो अलिप्तवाद. तर अलिप्तवादाच्या हे भारताचे परराष्ट्रीय धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी अलिप्तवाद हा या ठिकाणी दिलं आहे की अलिप्तवादी राष्ट्रांची पहिली शिखर परिषद ही कुठे भरलेली आहे? बेलग्रेड या ठिकाणी 1961 ही परिषद ही त्या ठिकाणी भरलेली आहे. आणि या परिषदेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर लष्कराचा कराराचा भाग होण्यास नकार हा असा आहे. युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्कर करार करून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया आपापल्या प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो. या दोन महासत्तापैकी कोणतीही एकाच्या नेतृत्वाखाली लष्करी कराराचा भाग होण्यास भाग देऊन भारताने अलिप्तवादाचा मार्ग त्या ठिकाणी निवडलेला आहे. मग आता ही लष्करी करार काय आहेत? तर शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाचे लष्करी करार त्या ठिकाणी करण्यात आले. अमेरिकी लष्करी करार याच्यामध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रेडी ऑर्गनायझेशन इन 1949 म्हणजेच NTO. त्यानंतर दुसरा करार आहे तो ANZUS इन 1951 US ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड. नंबर 3चा करार आहे साऊथ ईस्ट एशिया ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच SEATO इन 1954. त्याच्यानंतरचा जो करार आहे चौथा करार सेंट्रल ट्रेडी ऑर्गनायझेशन CENTO इन 1955. सोव्हिएत रशियाचे लष्करी करार ही त्या ठिकाणी करण्यात आले. द सोव्हिएत युनियन अँड चायना साइन अ मिलिटरी अलाउन्स इन 1950. अशा पद्धतीने हा करार त्या ठिकाणी झाला. आणि दुसरा वारसा पॅक्ट इन 1955. अशा प्रकारचे हे करार हे त्या ठिकाणी करण्यात आले. आणि महत्त्वाचं म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतर त्याच्यामध्ये अलिप्तवादाची संकल्पना ही धोरण आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्तवादाच्या प्रस्तुतेबद्दल प्रश्न उभे राहिले, परंतु अलिप्तवादाच्या धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजेच स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग आजही तो आपल्याला प्रस्तुत आहे हे पाहायला मिळतं. तर पुढचा जो आहे तो भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक त्यातला जो पहिला घटक आहे तो भौगोलिक घटक. आता परराष्ट्र धोरण हे प्रभावित करण्यासाठी म्हणून पहिला जो घटक येतो तो भौगोलिक घटक. दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वतरांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनातून आकार दिला. जवळजवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडील चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला. आणि दक्षिण आशियाई भारत सर्व शेजारी देशांशी भारताबरोबर सीमा आहे, पण त्यापैकी कोणत्याही देशाशी एकमेकाबरोबर सीमा नाही किंवा दक्षिण आशियाची या वैशिष्ट्यपूर्ण
भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. भारताला विस्तृत सागरी किनारा आहे. तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. म्हणजे भौगोलिक परिस्थिती जी आहे ती भारताच्या दृष्टिकोनातून इतर देशाच्या आंतरराष्ट्रीय तुलनेतून ही आपल्याला अशा पद्धतीच्या सीमा त्या ठिकाणी आपल्याला ध्येय धोरणात्मक करणाऱ्या ठरतात. 2 नंबरचा जो घटक आहे तो ऐतिहासिक घटक. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, तर यात शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश त्याच्यामध्ये येतो. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशाबरोबर ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेला परिणामाचाही यात समावेश होतो. वसाहतवाद असेल, तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्य दरम्यान आखली गेली होती. याच्यातून उन्नती व्हावी, प्रगती व्हावी हाच भाग त्या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या माध्यमातून भारताने तो अभ्यासला आहे. त्यानंतरचा जो घटक येतो आहे तो 3 नंबरचा आर्थिक घटक. तर आर्थिक म्हणजे पैसा, आणि या गोष्टी आपल्याला असतील तरच पुढचा जो विकास आहे तो आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. अलिप्तवादी धोरणाच्या माध्यमातून राजकीय, सामरिक तसेच आर्थिक संदर्भही त्या ठिकाणी आहेत. वसाहती काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींची तीव्र गरज ही भारताला जाणवत होती. आर्थिक मक्तीबरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने संपूर्णपणे नाकारली. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्र हे महत्त्वाचं मानलं गेलं. भारताच्या परराष्ट्रीय धोरणावरती मोठा परिणाम हा त्या सार्वजनिक क्षेत्राचा झाला. 1991 नंतरचं उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणं ही अवलंबल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये अनेक मूलभूत बदल हे त्या ठिकाणी घडून आले आणि आर्थिक बाब आपली वाढावी यासाठी म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले. 4था घटक जो येतो आहे तो राजकीय घटक. तर राजकीय घटक भारताच्या परराष्ट्र धोरण बनवण्यासाठी आणि राबवण्यासाठी म्हणून शासनाचे कार्यकारी मंडळ याची महत्त्वाची भूमिका ही त्या ठिकाणी बजावताना पाहायला मिळते. तर संसद जागल्याची म्हणजे वॉच डॉगची भूमिका ही त्या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळतं. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्रीय धोरणावर मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्याचा निर्णयात्मक भूमिका आजपर्यंत आपल्याला बजावताना पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ भारताला 1947 पासून ते आज तागायत 2018, 19, 20 यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की आपली भूमिका जी आहे ती परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनवणं आणि त्यांच्याशी चांगला संपर्क साधणं, राजकीय नेतृत्वाला याविषयी सल्ला देणं, यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावतं हे आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचाही परराष्ट्र धोरण ठरवण्यात महत्त्वाचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. आजपर्यंतची जी राजकीय भूमिका आहे ही आपल्याला पाहायला मिळते नरेंद्र मोदीपर्यंत. म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते आता सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत राजकीय परराष्ट्र धोरणं ही जी आहेत ती अतिशय महत्त्वाची करताना आपल्याला अभ्यासाला मिळतात, पाहायला मिळतात. आता पुढचा जो मुद्दा येतोय नंबर 5, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. आंतरराष्ट्रीय व्यवस्था काय आहे, तर शीत युद्धाच्या काळामध्ये द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावरती प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतरही भारताची परराष्ट्र धोरणं मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडत गेला. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थाही भारताच्या परराष्ट्र धोरणावरती प्रभाव पडला. शीत युद्धोत्तर काळातील भारत अमेरिकेच्या दरम्यानचा संवाद जो आहे तो 1960च्या दशकानंतरचा चीन पाकिस्तान संवाद आणि 1990 नंतरचा रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचा भारताला परराष्ट्र धोरणावरती परिणाम झालेला दिसून येतो. हे जी महासत्ताक असलेली राष्ट्र आहेत या महासत्ता राष्ट्राच्या माध्यमातून हे आपल्याला अभ्यासाला मिळतं की भारतावरती या धोरणाचे
मोठे परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर नंतरचा जो भाग येतो आहे तो भारताचे जगाबाहेरील संबंध. तर भारताचे जगाबाहेरील संबंध काय आहेत, कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. आता जगाबाहेरील संबंध जे आहेत, प्रत्येक देशाचे परराष्ट्रीय धोरण हे जगातील इतर देशाशी संबंध प्रस्थापित करणारे आहेत, ते वाढवणारे आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताने जगातल्या बहुतेक देशाशी संबंध प्रस्थापित केले. सर्वच देशांशी सारखेच चांगले आणि जवळचे संबंध त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले. शक्य नसले तरी आवश्यकता ही त्या ठिकाणी दाखवून देण्यासाठी म्हणून देशाबरोबर ही संबंध त्या ठिकाणी ठेवले. देशापेक्षा जवळचे अथवा चांगले ही काही त्या ठिकाणचे करार हे सुद्धा त्या ठिकाणी एकमेकांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला गेलेला आहे. सामान्यपणे एखाद्या देशासाठी शेजारी देशाबरोबरील संबंध महत्त्वाचे असतात. मोठ्या सत्ता बरोबरील संबंध सर्व देशासाठी हे महत्त्वाचे मानले जातात. मग या भागात आपण 3 मोठ्या देशाबरोबरचा तसेच भारताच्या शेजारी राष्ट्राबरोबरच्या संबंधाचा आढावा हे आपण घेणार आहोत. आता पहिली जी आहे ती मोठ्या सत्ता. तर मोठ्या सत्ता जे आहेत त्यामध्ये मोठ्या सत्तेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अमेरिका ही शीतयुद्ध काळातील 2 महासत्तापैकी एक होती. आज शीतयुद्धोत्तर काळातील जगातील एकमेव महासत्ता आहे. शीतयुद्धोत्तर काळात सोव्हिएत रशिया ही दुसरी महत्त्वाची महासत्ता होती. रशिया हा तिचा वारसादार देश 21व्या शतकात एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आली. याच काळात चीनची ही मोठी सत्ता म्हणून त्या ठिकाणी उदय झाला. 21व्या शतकात जर पाहिलं तर उदयास आलेल्या नवीन सत्तापैकी भारत हाही एक त्या ठिकाणी आहे. हाही आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मग अमेरिका जी आहे ती अमेरिका, भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे आणि अमेरिकेचे संबंध हे चांगलेच होते आणि ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांच्याशी अटलांटिक संधीविषयी वाटाघाटी करताना सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तत्कालीन FD रूझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. मात्र शीतयुद्धातील घटनाविषयी भारत आणि अमेरिका यांची मते अगदी भिन्न होती. त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात या दोघांतील संबंध बहुतांशी ताणलेलेच राहिले आणि हंगेरी आणि चेकोस्लोव्हाकिया येथील पेच प्रसंगामधील भारताचे स्वतंत्र मत हे अमेरिकेच्या व्हिएतमधील हस्तक्षेपाचा भारताने केलेला निषेध, अमेरिकेची नाराजी, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अमेरिकेची काश्मीरच्या पेच प्रसंगाविषयीची भूमिका आणि भारताची सततची डोकेदुखी ही 1970च्या दशकापासून अमेरिका, पाकिस्तान आणि चीन ही जवळील भारताची मोठी समस्या ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भारत अमेरिका संबंध लगेचच सुधारले नाहीत. भारताला अवकाशात तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरिता अमेरिकेने नव्याने जन्मास आलेल्या रशियावर दबाव आणला आणि 1998 मधील भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर काही निर्बंध लादले गेले. तर त्याच दरम्यान 20व्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचे स्वरूप हे बदलले आणि भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवादाविरोधी युद्धाच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला. अमेरिकेची काश्मीर प्रश्नाविषयीची भूमिका हळूहळू भारताला अनुकूल होत गेली आणि पाकिस्तानी दहशतवादी गटांनी 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला. तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारे सीमापार दहशतवाद्याला पाठबळ देणे थांबवावे असेच अमेरिकेने पाकिस्तानला बजावले. 2008 मधील भारत अमेरिका आणि आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशांमधील संबंधाचे वेगळे वळण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग अमेरिकेचे डाक सेवेची निमित्तानं काढलेले हे तत्कालीन पोस्टकार्ड आहे आणि या पोस्टकार्डाच्या माध्यमातून आपल्याला काही संबंध आपण त्या ठिकाणी एकमेकांच्या माध्यमातून जुळवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी
आपल्याला पाहायला मिळतो. व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि भागीदाराच्या दृष्टिकोनातून या दोन देशातील संरक्षण विषयक संबंधांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच हे दोन्ही देश भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया अशा बहुअध्यक्षीय व्यासपीठावरील भागीदार आहोत. अशा पद्धतीने भारताने अमेरिकेशी मिळतं जुळतं घेण्याचा प्रयत्न ही त्यावेळेस केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा जो भाग येतो आहे तो पुढची जी महासत्ता आहे ती सोव्हिएत रशिया. तर सोव्हिएत रशियाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर भारत रशिया संयुक्त पोस्टाचे तिकीट हे त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काढलेलं पाहायला मिळतं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी एकमेकांशी संबंध कसे जुळवले गेले पाहिजे हाही त्या ठिकाणी सोव्हिएत रशियाबरोबरही संबंध हे शीत युद्ध काळातील भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध होते. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगधंद्यासाठी सोव्हिएत रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराने अशी मदत त्या ठिकाणी देऊ केली. भारताच्या संरक्षण दलांना महत्त्वाची शस्त्रास्त्रे पुरवली. तसेच यापैकी काही शस्त्रास्त्रे भारतात उत्पादन करण्याचेही त्यांनी करार केला. दोन देशांमधील संबंधांमध्ये 1971चा भारत सोव्हिएत मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचंच प्रतीक म्हणून भारत रशिया याच्या माध्यमातून या ठिकाणी भारत आणि रशिया संयुक्त पोस्टाचे तिकीट हे त्या ठिकाणी काढलेलं हे आपल्याला पाहायला मिळतं. 1990चा काळात शेवटी सुधारायला लागले आणि सुखसोयी लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर त्यावेळेस करार केले आणि कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही त्यांनी मान्य केले. रशियाने आपली ॲडमिरल गोर्शकॉव नावाची विमानवाहू युद्धनौका भारताला विकत दिली. ती आज INS विक्रमादित्य या नावाने ओळखली जाते. हेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. नंतरची जी मोठी महासत्ता आहे ती चीन. 1950मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट चीनला मान्यता देण्यात आली. सुरुवातीला काही देशांपैकी भारत हा एक होता. त्यानंतर दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. 1954च्या दरम्यान दोन देशांनी व्यापार हा सहकार्याचा करार केला. पण ज्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. मात्र 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यातील संबंध ताणले गेलेल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. दोन देशातील सीमा विवाद ज्यात भारतातील लडाख राज्यातील अक्साई चीनचा भाग आणि ईशान्येकडील नेपा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. यावरून 1962मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात भारताचा पराभव झाला. त्यानंतर दोघांनी आपापसातील राजनयिक संबंध तोडले. भारत आणि चीन यांचे तिबेटच्या दर्जाबाबतचे देखील मतभेद त्या ठिकाणी दिसून येतात. दलाई लामा यांनी भारतात राजकीय आश्रय देण्याच्या वरून चीनने भारताविरुद्ध ही टीका त्या ठिकाणी केलेली होती. 1976मध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. प्रधानमंत्री मोरारजीभाई देसाई आणि राजीव गांधी यांच्या काळात द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी झाले आणि दीर्घकालीन सीमा विवाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्य गटांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. दोन्ही देशांच्या दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा हा करार त्या ठिकाणी करण्यात आला. तो करार जो आहे भारत आणि चीन दरम्यानचा सीमेलगतचा व्यापार नथुला हा जो भाग आहे हा भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या भागातून दोघांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला गेलेला आहे. मग 21व्या दशकातील भारत चीन संबंधाचे खूप स्वरूप गुंतागुंतीचे, एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवादाचे आणि अजून निराकरण त्या ठिकाणी झाले नाही. दोहोंमधील अधूनमधून तणाव हे वाढतच राहिले. आज चीन भारत सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारापैकी एक आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी
बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताच्या काही शंका आणि आक्षेप आहेत, तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदलाविषयीच्या वाटाघाटी यात भारत आणि चीन एकमेकांचा भागीदार आहे. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा हा देखील भारतासाठी एक समस्या आहे. हा भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भाग 1 हा या ठिकाणी संपतो. भाग 2 जो आहे, भारताची एक उगवती सत्ता, नवीन भारत, याप्रमाणे जो पुढचा भाग आहे तो भाग नंबर 2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत. मी शिकवलेला पाठ हा प्रकरण माझ्या कौशल्याने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या मला नक्की कळवाव्यात. शिकवलेला पाठ प्रकरण आपल्याला आवडलेले असेल तर हे प्रकरण पुढे आपण शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.